पिंकीला नाही आवडलं वाटते बाई. मी म्हणूच ना मायले माय आता साजरं नाही लागत. पिंकी मोठी झाली पाय. पिंकी कालपासून सुनसून सुनसून बसून राहिली. काय बाई मला शरम लागते आता. पोरगी मोठी ताटी झाली काय करा. हे सतूबाई बी ऐकत नाहीत. माय 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 तर त्याच्यापेक्षा ऐकत नाही. आणा शब्द देऊन बसल्या मले. सांग आता पिंकीला कसं समजावून सांगू माय. अरे चुकलंच गड्या मला. तरी तिच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यावं लागते. सगळेलेच भाऊ बहीण असतात. मली भाऊ होईन मली बहीण होईन. मी बी त्याच्या संग बसते खेळीन. मी बी त्याची मोठी बहीण राहीन ना. मग दीदी म्हणीन ते मले. मग मला त्याची बी काळजी घ्यायला लागेल. आईची बी काळजी घ्यायला लागेल. हो गड्या मला आईला आता मी जास्त धंदा नाही करू देत जाईल. आईची काळजी घ्या लागते. शांता काकून सांगितलं ना. मग बरोबर आहे. आता मला अभ्यास बी करणं आणि लागे मग आईला काही ना काही धंदा बी करू लागणं. आता ना मी आईला लय मोठे पोंगे तोडूच नाही देत जाईल. मग आईला त्रास होते ना पोंगे तोडला तर. ते मनकरणं काकू म्हणत ना जात का. मग काय तर आता मीच तोडत जाईन नाही तर पोंगे. पिंके कोण बसली बाई ती एकली. हा नाही बाई तशीच बसली होती. तू काय करू राहिली. बस ना ये ना आराम कर ना. आराम काले कर लागते बाई. आताच पोंगे तैली माझ्याशी. ते पोंगेच भरून राहिली ती. तू दिसली मला होती बसे. म्हणलं कोण बसली बाई. हा नाही बाई तशीच बसली होती. रीतीला गेली ती पुस्तक मागायले. माझी नोटबुक मागायले तर तिने काही दिला नाही. तिचं लिहायचंच राहिलं. मग बसली होती. आई शांता काकू येऊन राहिली ना आपल्या घरी. आलते का ते. नाही बाई काय तसे जेवण राहिले. तुझी तब्येतीचे राहिले. पेढे खाले तू म्हणत. पिंके बाई आई तू अजिबात जास्त कामं नको करत जाऊ. तू आता आराम करत जाय. मला सांगत जाय तू कामं. मी करत जाईन आता कामं. हा आता तू ताली बी काळजी घेत जाय. आई मी तुला सगळे कामं करू लागत जाईल. आता मी मोठी दीदी होणार आहे ना. मग मला मग मोठ्या बहिणीची जबाबदारी घ्यायला लागेल ना. हो माय मोठ्या बहिणीची जबाबदारी. हो माय बाई. मग तू ना जास्त कामं नको करत जाऊ. सकाळी बी मी लवकर उठत जाईन आणि लागे तुला माझ्या बागेबा करायचं टेन्शन न घेत जाऊ. मी करत जाईन. मला येते सगळं. ओ माय बाई माय बेटा बाई येते का तुले. माय झाली बाई मोठी मग आता पिंकी तर. मला लेकरू सब बंद करते मी. काही नसते तसं. नाही म्हटलं ना आराम करायचा. ओ माय बाई बरं माय बरं आराम करू काय. बरं हा सब धंदा पाणी तू करतो काय. आणि शाळेतला अभ्यास तो कोण करणार आहे. नाही माय बाई या धंद्यानं काय घेतलं. हा काय सकाळचा संध्याकाळी होत जाईल. तू तो अभ्यास करत जाय. तू धंद्यात नाही यायचं. तू पहिले अभ्यासच करायचा. आई मी झाडून काढतो हा संध्याकाळचं. ह्या म्हणलं माय पिंकीले रागच आला का. आजकाल समजते नाही बाई करायचं. कालपासून जसं सांगितलं तसं सुन 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 सुनच होती. मी आता म्हणलं काय झालं याच्या मनात. जाऊ दे चांगलं आहे. नाही ना पिंकी जशी मोठी झाली ना त्याच्यानं मला बी वाटत जाय. लहान असलं तर काही वाटत नाही. पण आता देवाने इतके दिवस दिलं नाही माय ना. आता दिलं कायच करावं माय. पण जाऊ दे पिंकीला काही वाटलं नाही. आता म्हणलं काय सांगा. बाई पिंकी ते इकडे नको झाड बसू. ते झाड तुम्ही सकाळून हे बाई होतच झाड फक्त आपलं दारातलं. ते नको झाडू तिकडे राहू दे. ते सकाळच्या पायरी झाड तुम्ही. हा मीच झाडतो सकाळून नाता मी. तू नाही झाडाचा आता. काय म्हणे पिंकी. काय नाही बसली होती ते सुन सुन. आता मोठी झाली ना कळते तिले बी. बसली होती मग म्हणलं तर मग काही नाही गोट मोडून दिली. मला म्हणे की लागे आई आराम कर. लागे अंगण झाडलं समद. मला म्हणते तू आराम करत जा. आता जास्त धंदा नको करत जाऊ. पोंगी मीच तर येत जाईन. आता बाबाले म्हणा एक दिवस आळ गाडी लावत जा. रोज रोज गाडी नका लावत जाऊ. लय पोंगे तया लागतात. म्हणलं आता आराम करत काम धंदा कोण करणार आहे. म्हणलं पैसा कसा येईन काम ना करसान तर. सांगे नाही झाली खुश झाली मोकळी झाली. हा तेच म्हटलं वाटलं कसं सांगा. इतक्या दिवस आपण वाट पाहिली तर काही राहिलं नाही लेक पिंकीच्या पाठीवर. आता पाय आता मनी मानशी नव्हतं काही काहीच नाही. तर लागे अचानकच राहिलेलं आहे. आता राहू द्यायला पुरते नाही समजा. जाऊ दे मले बी वाटते. बाई म्हणते बरोबर आहे म्हणते. राहू दे म्हणते बरोबर आहे. पिंकीली एकटीच आहे. बहीण भाऊ कोणी झालं तर सोबती होते समजा. जसं आपल्या मागं कोण आहे तिले आपण हाव देतलो. मग पुढे आपच एकाला एक जोडून राहतात. किती म्हणलं तरी फरक पडते. कुठेही असले तरी मग बहीण भाऊ म्हण का बहिणीले बहीण म्हण. आता जे नशिबात असेल ते
तर एकटी मिळून मिसळून राहतील तर खरी आपल्या मांग नाही. हो ना, मी तोच विचार केला. नाही तर माझं पहिले मनातच नव्हतं ना, नाही जम पुरतच नाही म्हणलं, काढूनच टाकू म्हणलं. पण आई म्हणते नाही, म्हणते राहू दे म्हणते. लागे सतुबाईचा तर बरं माझ्या नांदात चालू आहे. शपथ घातली म्हणते त्यानं, अजिबात जर मला शिल्लकचं काम करशील काय तर तुला शपथ आहे म्हणत नाही. त्याच्याच्यानं माझे सारे हातच बांधले. पण असं मी म्हणलं आता पिंकी मोठी झाली, हे झाली, साजरं नाही वाटत म्हणून नाही म्हणून मी जसं. नाही नाही, जाऊ दे, राहू दे आता. घे काळजी घे, देवानं दिलं. हा मागलं तर अगदी नाही दिलं ना, आता दिलं ना. आणि उशिरा सही पण जसं कसं मला वाटते आता राहूच दे. हा नाही. हो ना, मग काय तर राहू देतो ना. आता जरा घेत जा काम धंदा हाताशी, नाही तर सबंध निरा करव मीना नका करत जाऊ. जरा काय आराम करू द्या. पोरीने बी चांगलं म्हणलं मले. मला म्हणे पिंकी म्हणे आई काम नको करू जाऊ म्हणे, आराम करत जाय म्हणे. म्हटलं माय भाई आता पहिल्या दिवसापासून आराम करू म्हणलं, अजून तर दिल्लीचं करू लय दूर आहे. नाही मीना, या बायतपणात मी तो लय काळजी घेतो पाहिजे. पिंकीच्या बाबतीत तरी काही मी तरी काळजी नाही घेतली. आणि पिंकी लहान होती तर बी काही नाही घेतली. पण त्याची समजायची कसर मी आता पुरी करतो. आता पाहिजे तू लय काळजी घेतो मी. म्हणून देवानं कदाचित मला डबल चान्स दिला असेल. मा मनातलं मनातच राहिल तर लेक. आता पाहतो आपण तो बापा 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 लहान कौतुक करतात का बायकोचं. मला वाटेल का आपण तो काही केलं नाही लेक. कोई बायकोले दिवस राहिले, कोई पोरगी झाली, लागे कोई लहानाची मोठी झाली पोरगी. आपल्या तर काही ध्यानातही आलं नाही म्हणलं लेक. आपण आपल्याच धुंदीत होतो. त्या बाबतीत मी ना, मला खरंच लय चुकलं. मले बी कळते, पण आता गेला टाइम तो काय येते. तसं नका म्हणू, टाइम घेऊन जात घेत नसते बरं. हा असा डब्बल येत असते. म्हणून नाही मग बरोबर आहे हो. मीच तर म्हणून कसं काय झालं, कसं काय चुकलं, कुठे हुकलं म्हटलं बरं. कसं झालं हे त्यानंच झालं असेल. देवानं म्हणून म्हणलं असेल की असं का तू म्हणता का टाइम गेला, हे घे डबल टाइम आला. आता घे बायकोची काळजी. हो मग आता साजरी घेता माही काळजी. साजरं आणू खाऊ घाला मला साजरं बंगईत जके द्या. नाही पाहिजे, झालेल्या चुका माणूस डबल नाही करत. त्या बाबतीला खरं सांगू का मीना, व्यसनात माणसाला समजतच नाही. त्याला समजते पण त्याला उमजत नाही. मली बी कळत जाय पिंकी लहान आहे तर तुले काही मदत कराव का काही. पण ते दारू पिल्यावर काहीच ध्यानातच राहत नाही मीना, तुला सांगतो खरं. ते काहीच नसते. ते व्यसनाचं काही खरंच नसते. जिंदगीच कामाची नसते. ते व्यसन करणाऱ्याचं जीवन जगूनच फायदा नसते. तशीच गती असते. आपले लोकांचा आपल्याला आनंदही समजत नाही, त्याचं दुःखही समजत नाही, त्याच्या वेदनाही आपल्याला काही समजत नाही. एवढा माणूस मेल्यासारखा जीवन जगते, व्यसन करते. तो मला अनुभव आहे ना, त्या लय भोगलो मी ना. पण पाहिजो आता तुला समजे सुखाचे दिवस येतात. बस झालं जी, फालतूच्या मनाला मुर्दे उकरणं ते नाही. मी ते स्वप्नासारखं भुलून गेली. एखादं वाईट स्वप्न पडत नाही का माणसाला, तसंच मला वाटतं ते स्वप्नच होता. मी भुलली त्या. आता मला डबल याद नका देत होत्या गोष्टीची. मले माय असे साजरेच पिंकीचे बाबा आवडतात. असं बरं आता काळजी घे. मी येतो वावरातून चक्कर मारून. काय आज राहू दे मग, ती पोंग्याचं राहू दे. आज गाडी लावतच नाही. तसं अबाय आहे, अबाय पाण्याचं कोणी खात नाही. काल बी लय मग वाटलं मी म्हटलं मी ना, लय मोठी आलूची भाजी उरली होती. तू म्हणस घरी त्या उडदाचं वरण टाकलं. मी आला तर घरी आणून काय फायदा. मग दिली मी लेक राहिले शिल्लक पोंगे दिले. लेकायले पोंगे कमी दिले. मी म्हटलं पोंगे दिले राहतात आपल्याला. तर आलूची भाजी नाही तरी इटत होती. ते दिली लेक राहिले डबल. फुकट असलं की खातात लेकरा, इकत घेत नाही. म्हणतात चांबट झाले पोंगे, पाणी आलं, असं झालं, फाट्या पडतात. म्हणून म्हणतो आज काही लावत नाही गाडी. आज तू तर घरचं काही धंदा पाणी असेल तर कर, नाही तर आराम कर. मग तू आई येलाय बसा जरा गोटी माटी करा. बर चालते. हा हे बाय तर आईले म्हणा थांबा म्हणा. आता बाई जातो म्हणते 1-2 दिवसात. आता ते पाहुणे गेले पुढे तो आईले म्हणा थांबा म्हणा. हा तेवढा सुले हातभार लागते. हा हाय घरी सून आता. बरं आहे म्हणून पाहतो. मायले गमते का, पण माय आता काय सांगावं राहीन का तर म्हणून पाहतो ना. सुतबाई का जातात काय माय म्हणलं.
नाही मग पाहुण्यात गेला की नाही तर जसं बाई म्हणे मग आता सांगा तर 1-2 दिवसात मली जा लागी. ते पाहुणे राहत नाहीत ना, ते पाहुणे राहिलं तर बाईचा काही घोर नाही. गमत नाही ना. बरोबर आहे त्या भाऊची. गमते का सोयऱ्याच्या गावात? बरोबर आहे. बाईच्या जातीचं कसं नेहर राहते. आता सतुबाईची गोट नेहरी राहते माहेर होय. तेल किती दिवस गमते पण जवायला गमत असते का? जाऊ दे, जातीन आणि येतीन डबल चक्कर मारून. मी फोन करीत. मी फोन केला की भाऊ घेऊन येतात मग बाईले. सांगितलं पोळ्याचा डबा कुठे ठेवला होय पट्ट्यानं? दिसून नाही राहिला. रश्मी ती वदर आहे वाटते माय. मोहिनी मग पोळ्याचा डब्बा कुठे होता तुमचा? दौडीत ठेवू का माय? दौडीत ठेवल्या की बल कशा वाकस होतात मग. याच्या घरी लवकर जेवत नाहीत बाई. तर पोळ्याचा पट कुठे ठेवला काय सांगा बाई. त्यात ठेवला की साजरा राहतात. बापरे, आईचा झालाही वाटते स्वयंपाक सुरू. जाते बाई स्वयंपाक करू लागते. हो आली आई, 2 मिनिटं थांबा. बाई म्हणलं पोळ्याचा डबा कुठे? हो करते ना मी पोळ्या. हो आई थांबा फक्त थोड्या वेळ, आलीच. अरे झाल्या पण का पोळ्या? आवा स्वयंपाक झाला समजा. मला फक्त हे पोळ्या ठेवायचा तो पोट नाही दिसून राहिला तो पोळ्या ठेवायचा. तर तेच म्हणून राहिली काचा ठू दौडी ठू का मग. आले का समजा जण जे आले नाही तर मग दौडीत ठेवलं चालतं. जेवण सुरू होतील तर अजून आले नसतील कोणी तर मग दौडीतल्या पोळ्या मग जशा वाकच होतात ना, थंड गारबी होतात. त्या पाटमध्ये ठेवा तुमच्या त्या गरम याच्यात राहतात ना मग साजऱ्या. आई स्वयंपाक केला पण तू खरंच. मला वाटलं आता स्वयंपाक करायलाच बोलावून राहिले काय. दे मी ठेवतो त्या पोळ्या. तो पाठ धुतला होता मी दुपारी. वा भाजी पण झाली का? आई कशाची भाजी केली? वा तुझ्या हातची आलूची आहे ना. हिरव्या मिरचीतली. मला पाटा पाटा भूक लागून राहिली. आई थांब, एक पोळी आणि भाजी थोडीशी जून घेऊ दे मला. लय मस्त भाषण राहिला. हा हा काय मस्त भाजी झाली. सांग मग जेव मग. आई खायला जेवतं मग. घे ना पोट भर जेवून. पाहुणे आले नाहीत का अजून? जाऊ दे मग आपा येतील आणि जेवतील मग वाढत येईल. आता भूक लागली मन गेलं तो आज जून घे. भूक लागली तर वागती जेव्हा जेव. काही घर नाही, गरम गरम आहे चांगलं. देऊ का मी तुला वाढून? चालते. ऐक मला ह्या पोळ्या ठेवू दे पहिले, देतो वाढून मग. घे जेव. आई माहिती आहे का 15 दिवस झाले ना रोज संध्याकाळी माझीच ड्युटी असायची स्वयंपाकाची. मीच करायची स्वयंपाक. आज मला आराम भेटला. आई आली ना. आता आराम. आता स्वयंपाक करत जाईन मी. तू बदरला करत जाय. मोहिनीला लेकरानं सुसून दिलं नाही. हो ना. आनंद माहिती आहे का आई बरोबर संध्याकाळी रडायचा. स्वयंपाकाला इकडे सुरुवात झाली की आनंद रडणं सुरू करायचा. मी तर म्हटलं याला का माहितीच होती काय मी त्याची आई स्वयंपाक करायला येते म्हणून. आणि माहिती आहे ताईला मग चालला जा लागे. आईचं काय मग आई एक करत एक नाही मग मलाच करू लागे. रोज संध्याकाळी माझ्याच ड्युटी चालती. आई माहिती आहे का स्वयंपाक करताना मला तरी लय आठवण येत जाय. मी म्हणून आई कधीचे ते वापस कधीचे ते वापस. काय माय आली ना मग. बस आता शांततेनं बस आणि जेव. नाही एकच पुढे जेवतो. तूच तर म्हणतो नवऱ्याच्या पहिले जीव नाही. अजून आलेच तर नाही ते सगळे जण जेवायचे राहिले. मी जीव का मग? काही घर नाही. एखाद्या बारीनं चालते. जेव. अशी कोणती रोज त्याच्या पहिले जेवता तू? जेव. आज तुला जेव्हा वाटलं तर जेव मग. काही घर नाही. आता एक पोळी जेवशील अजून भूक मोड होईन मग जेवशील नाही. घे जेवून. काही सासू नाही तरी तिकडे जेव पटापट. हा साजरा बिघडवणं चालू आहे पोरीले. ओ माईन बाई मापुरी बिघडत नाही तो माय बाई. हा तिचं मन गेलं. आता गरम गरम स्वयंपाक दिसला तर म्हणे जेवतो आहे. मॅच म्हणलं तिला जेव. नाही म्हणे नाही तर ते इन बाई नाही म्हणे ते समजायचं संगत जेवतो म्हणे. मॅच म्हटलं जेव म्हटलं काही घर नाही. एखाद्या बारीनं काही होत नाही. का रश्मी हा त्या बाई आल्या नाही तर दिला स्वयंपाकाला मिळून. दोघीच्या दोघी मस्त बसल्या तर ती गप्पा करत. हा बाईनं स्वयंपाक केला नाही मस्त आली लागे आई तर जेवले. नाही ना मम्मी आईनं कधी केला माहितच नाही. आम्ही तिकडे बसलो फोन पायात आईनं इकडे स्वयंपाकही करून टाकला. काही घर नाही. काय घर आहे पोट्या बसल्या होत्या तर ती काही पळून राहिल्या फोनात ते हसून राहिल्या. मला जाऊ दे चालू आहे काही. मग आता मी काय करू तू घेतला स्वयंपाक करून. हा म्हणून तर आईची लय आठवण येते बापा. स्वयंपाक करायला बसलं की धुणं धुवायला बसलं की हाय ना रश्मी. असं गरम गरम खाऊ घालते ना माय. सासू का घालते का गरम गरम खाऊ? नाही बाई इन बाई त्या नशीबवान आहेत. दोघीच्या दोघी बी लय नशीबवान आहेत. सासू लय नशीबवान भाग्यानं भेटली त्याला सासरी. मायच्या पेक्षा सासूच त्याला गरम गरम खाऊ घालते. त्यात काही दुमत नाही हो माय बाई. जेव तू जेव. मजाक करतात त्या. जेव गरम गरम आहे. हा जेव माय बाई. आता काय माय साय वाढायले मग सासूची काय चालते. नाही हो मम्मी तसं नाही. पण आईनं एवढं प्रेमानं मला वाढून दिलं. आता मी जेवतोच कारण एवढी भाजी मस्त झाली. हिरव्या मिरचीतली आलूची भाजी ती आईच्या हातची. मी मोहिनी ताईजवळ जातो जेवायला. त्याचे तोंडाला पाणी सुटते. लोया लावशील तिखट की काट. नाही पोटे दूर बसतो मी. हा सांग ते दे ना ते डबा दे ना ते पोया ठेवायचा. बाई हे ती भाऊ आलेला आहे दाई ना धुन. हो काय बरं ठेवतो. माझं ते पोया कशा साजरा राहतात. भाऊ आले का येईन बाई? भाऊ आलेच तीन तो दे ना वाळून. गरम गरम भाजी आहे पोया आहे. हो आले ना विचारतो मी त्याला जेवता का तर. आलेच तीन तर देतो त्याला वाळून. तुम्ही आल्या की दोन्ही पोरील तुमच्या लय हरी किती बरं. धंद्याला हातभार लागते ना मायचा.
नाही माय बाई, तसे बी माय पोरी माई लई काळजी करतात, लई याद करतात. धंद्याचं काय आता. चालतेच आहे धंदा, आपल्याला धंदे सवय लेकरा बकराचे जीवार येते पोरी चोरीच्या. बरं येईन बाई, ते मग तुम्ही म्हणा ते तुमचे ते 2 खोल्या तशा भाड्याने द्यायचा म्हणा, तर मग काय ठरलं मग त्याचं? काय म्हणे मोहिनी? हा मॅम, मोहिनीचं म्हणणं आलं जसं की बा काकाला राग येईन. काय म्हटलं काकाचं काय संबंध आला राग यायचा? काकाचं काय आता माधेरान कसं बाई त्याच्यात कसं शिल्लक सामान टाकून दिला, आता घर बंद होतं जसं तसं काही त्याच्या वापरायचे प्रयत्न नाही घेतला. मग त्याचं काय राग, उलट देईनच म्हणलं ना. मोहिनीच्या काकानंच म्हणलं की भाड्याने दिलं वहिनी, तर आता आमच्या घरात केलंय भाडे देत आता खेळू का 500 रुपये महिना 1000 रुपये महिना 1000 देते की नाही काय सांग, 700-800 देईन फारी फार, याच्या उभार तर काही देत नाही असं मला वाटते बाई. मोहिनीचे काका म्हणत 1000 रुपये महिना देईन, पण म्हणलं काही वाटत नाही 1000 रुपये देईन म्हणून. पण आता काय सांगा 700-800 दिले तरी कुठून येतात. बंद आहे तर राहीन म्हणलं, तर तसं तर मॅच म्हणला तर राहतो गावात, तर तुम्ही लोक नाहीच म्हणून राहिले, तर मग म्हणलं मग तेवढंच हे होते. जाऊ द्या ना बाई, आता तू एकला जीव तुमचा, तर ती राहणं का ना ती राहणं काय, ती राहसान तर गोतावळ्यात राहसान, तर ती राहसान तर एकल्याच राहसान. त्याच्यापेक्षा तीच राहणं काय हलकं भारी होते. फार सुद्धा तुमचं ते घर भाड्याने देसान तर तुमच्या हातात पैसे येतात. ते हे बी करायला लावलं ना सामले म्हटलं ते लाडकी बहिणीचं कर म्हणून. तुम्ही महिना आहे ते तुम्हाला, म्हणजे असं काय तुम्हाला लयच बा असं हे नाही. हो ना बाई. आई एक पोळी आणजो इकडे येशील तर. बरं बरं आणतो थांब. आणि भाजीवर तेल आणजो. रश्मी लांजाई तर तुमचा जो ऑर्डर सोडतो ये ना ती ताट घेऊन जा, तुला काय पाहिजे तर त्या बाईला चक्रा मारायला होतं का? राहू दे मी येतो. हा नाही बा बस जेव एका जागी बस आणतो मी. हा राजकुमार आला नाही का बाई अजून? आला असेल तर त्याला द्या लागत होतो वाढून. राहू दे नाही तर आपस पाहुणे संग जेवीन. तो आला नाही अजून, तो याच्यासोबत जायला आहे ना. हा ना बरं जाऊ दे, मी आणतो तुला पोळी भाजी आणू का बा? हो आण जरशी.